कसे सगळे एकदम मजेत ना? आज आहे 28 तारीख, सकाळी वाजले आहे 8:45 आणि आज आहे प्रियंका आणि माझी सासूबाई, म्हणजे काल रात्री 12 वाजता कोकण कन्यामध्ये बसले येते आणि पाडव्यासाठी आपल्या कणकवलीमध्ये येतात ते. सॉरी, कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं तुम्हाला डॅम बघायला भेटेल तरंजळेचा, पण तो आपण इकडे जेवून झोपून गेलो तर काहीच बघता भेटलं नाही. बघूया पुढच्या याच्यामध्ये तुम्हाला घेऊन जाता येईल तर मी घेऊन जाईन देखील नक्की. ठीक आहे, आता जाऊया आपण रेल्वे स्टेशनवर, कोकणच्या रेल्वे स्टेशन, कणकवली रेल्वे स्टेशनला प्रियंका आणि तिच्या म्हणजे प्रियंका आणि सासूबाईला पिक करायला. चला मग निघूया. सकाळ 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 चला. रेल्वे स्टेशन काय झालंय बघा एकदम. आता पार्किंगकडेच आहे, गाडीकडे पार्क करून जागा घ्यायला त्यांना. आ गए. नमस्कार गावाला चाललो आपण आता आपलं तारकर्ली. तुम्हाला सांगितलं तारकर्ली निघालो, दिल्लीची गाडी तिकडे पुढे लेफ्ट मारून निघाली पुढे आणि आपण निघूया. आता वाजले आहे 11:30. ॲक्च्युली 11:30चा चेक इन होता तिकडे तारकर्लीला, तर डायरेक्ट जाऊया तिकडे. हां चला जाऊया तिकडे, निघूया. पेट्रोल पंपवर आहे, दोघांनी पेट्रोल भरून घेतलं. टायरमध्ये हवा भरूया आणि जपाजप जाऊया तारकर्लीला. तिकडे आता जेवणाची काय व्यवस्था तिकडे पण ते पण बघायला लागणार आहे. बघूया काय काय खायला भेटेल तिकडे. चला आपण पोचलोय रॉयल देवबाग हॉलिडे होमला. समोरचं आपले रूम्स आहेत तिकडे, तुम्हाला रूम्स पण दाखवतो मी. आणि इकडे राईट साईडला जेवणाचं सगळं करून दिलेलं आहे. इकडे बसू शकता जेवायला. इकडे आता सगळे बसले जेवणासाठी. अजून काय जेवणाची ऑर्डर तर काय दिली नाही आहे. बघूया काय काय ऑर्डर करतो आपण. होय, काय सांगितलं जेवायला? बांगडा. काय नाव बोललं? बांगडा. कोकणी फिश कोणती बोलते? कोकरी फिश. अच्छा, कोकरी फिश. एक मिनिट, हा बघा, हा कोकरी फिश. इकडे दाखव माझ्या. बांगड़ा कैसा होता है? बांगड़ा जैसा ना हो, नॉर्मल फिश जैसे ही दिखते हैं ना. तू हा पाहिजे तुला? तुला बांगडा ना? हा मला सांगा. मला पण हाच सांग. आणि दोन सांगा. एक बांगडा मायनस. बांगडा आणि 2 हे काटे असतात का विचारायला साईडला? नाही, काटे असतात त्या मध्ये काटा. एकच काटा काय? कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? एक मध्ये काटा असतो. तू पण चेंज झाली. आणि 5 बांगडा करा. कोणतं? कोकरी. हे काय नाव होतं? कोकरी ना? कोकरी फिश. कोकरी. कोणाला? मग काय? कोकणी खाशाल ना, काय तर तिकडे जाऊन पकडून आणा जावा. मस्त जोक मारा रे. या हात सगळे हलकट हात. इकडे आपली कार पार्किंग समोर आणि हे रूम्स आपल्याला अलॉट केलेले. हे एक AC रूम आहे दोन्ही. समोरच आहे बेड, राईट साईडला TV, AC रूम वरती, AC दिला सॉरी वरती, आणि समोरच बाथरूम. क्लीन एकदम. आणि खिडकी समोर लेफ्ट साईडला. आणि इकडेच असं बाहेर बसण्यासाठी पण दिलेलं आहे. आणि राईट साईडला इकडे अनेक बेडरूम, दुसरा तिकडे पण AC आणि TV समोर, बाथरूम, क्लीन डायनिंग.
चला मग आता जेवण जे आता येणार आहे ते दाखवूया. आता काय आहे, काय जेवणामध्ये आहे. तसं तर जेवणामध्ये आता बांगडा, एक मिनटं, बांगडा आहे आणि कोकरी मच्छी मागवली आहे आणि कोणीतरी चिकन मागवलं आहे गॅस आणि सोलकढी खायची आहे. सोलकढी खायची, मला सोलकढी लय आवडते. चला नंतर मग खाल्ल्या वेळेनंतर थोडं आराम करू, नंतर मग बीच एक्सप्लोर करू. हां बोल. थोडं सोडवायचं आपल्याला. एक मुंगी होती आणि हत्ती होतो. हत्तीच्या पायात मुंगी चावली आणि लांब मंदिर होतं. त्या मंदिरात जाऊन लपली. मग हत्ती कसा कळला की मुंगी मंदिरात लपली? हत्ती कसा कळलं? हत्तीला कसं कळलं की मुंगी मंदिरात जाऊन लपली? कसा कळला तर आता त्यांनी काय केलं, मुंगीने काय केलं? हत्तीला चावलं तिला चावलं आणि ती मंदिरात जाऊन लपली. तर हत्तीला कसं कळलं की ती मंदिरात लपली? बाजूक मंदिर आहे ना, मग दुसरीकडे काही जाणार तर तो मंदिरात दर्शन करायला गेला असेल. मग तुका ठाव का? तुका ठाव मुंगीची का? रांग मंदिरापर्यंत होती. एकच मुंगी. एकच मुंगी. शाळेत जात बोला बोला, सगळे गप्प, किती ग? सगळे गप्प. दुसरी हे बघ, दुसरीच्या पोरग्याने सगळ्यांना गप्प केलंय. अशी कोणा तर रोज बस. अरे ती मुंगी मंदिरात म्हणजे हत्तीच्या कानात फिरली ना. नाही, तिला चावली. हत्तीच चावली आणि हा आपला कसा समोर घर हा आहे. हो का? हा हा मंदिर आहे ना, हा. महापूर. हा तसाच हा एक मंदिर होता. त्या मंदिरात जाऊन ती लपली. मग हत्ती कसा कळला की मुंगी ही मंदिरात लपली? हा फोन केला असा देवान. हा? देवान फोन केला असा. मम्मी वेगळा देवाला फोन केलेला असेल. हा. तो नवरा असंच बोलतो. तू सांगू या. सांगू सांग, सांग. आवाज नाही येत, सांग. देवळात जाऊच्या बाहेर काय काढतो? चपला. चप्पल बघून ओळखले. त्याला कसं माहिती, मुंगी कशी चप्पल घालते? त्याला कसं माहिती मुंगीची चप्पल असा? मुंगी चप्पल घालते ते. उत्तर कसं सांगू मी? उत्तर कसं सांगल तो की मुंगीची चप्पल आहे बाहेर? पण एवढं तर सांगितलं ना, मुंगी चप्पल घालून ट्रॅव्हल करते. जावायला पण चप्पल घालून गेली. जर मी तर सांगलं असतंय ना, ह्या गायच्या चपला घालून गेली तर तुम्ही ओळखणार होता. माझा काय सपाट पडला असता. आता दुसरं बोल, आज दुसरं जा. हत्ती ना जर पाण्यात पडलो ना तर काय होतं? पाणी बाहेर पडणार. नाही पोत येईल. ती पाण्यात पोहता ना, हत्ती पोह घेता. हत्ती पाणी पिऊन टाकेल. मग काय बोलत? हत्ती पाण्यात पाण्यात पडलं पडला तर का काय काय होणार? होणार? हे मी इकडे एन्जॉय करायला आली. काय नाही, डुबणार आणि काय होणार? बरोबर काय? हत्ती होणार आता. पाण्यात गेला तर डुबणार नाही तो. ओला होणार. बरोबर. रमलो होतो ना तो. ती होती आणि त्या झोपडीत 10 माणूस रवायचे 10 माणसं. हा आणि लांब जंगल होतं. हा. लांब जंगल होता. त्या जंगलात वाघ कोल्हे असे रवायचे. आणि एकदा ना वाघात भूक लागली. तो त्या झोपडीकडनं जाऊ त्याच्या झोपडीत दिसली. मग त्याचा दरवाजा माहित नव्हता खैन जायचं त्या झोपडीत. म्हणून त्याने ती झोपडी फाडल्या आणि भूतून गेलो. आणि मग एका माणसात खाले. तर बाकीची माणसं काय करताली? पळून जातं. पळून जाते. वाघाला मारतात. मग काय विचार सांग मला तरी सांग. अरे जंगलामध्ये वाघ कोल्हे सगळे असे प्राणी होते. एक झोपडी होती, त्या झोपडीत 10 माणसं होती. तर तिथले ते वाघ आला, त्यातल्या त्या झोपडीतल्या एका माणसाला खाल्लं. 9 माणसं त्या झोपडीत आहेत. त्या 9 माणसांनी काय केलं? 9 माणसं कुठे गेली? पळूनच जातली ना. याचं चावलंय काय जेव्हा याचं काय ते बघ. अय तू काय खातो? तर बांगडी आता खायला लागलाय तर बघ. रयो गंदू डटी डटी. तू बोल उत्तर. हा? तू काय बोल?
लपाची ना लपताली ना मग तेच सांगितलं ना पळणार पळून तर लपणारच ना. लपताली ना पळताली कशी लपताली लपतली. होय पळताली तर आता कशी तुम्ही तुला एक थोडं सांगतो. तेरा तो गेम बजाना. वाघवाघिणीचं लग्न होतं हा बरोबर आणि हरणाला त्या लग्नाला जायचं पण मध्ये नदीमध्ये मगरमच्छ आहेत. मग तू लग्नाला कसं पोहोचणार सांग. हे तर शाळेत शिकवलं नव्हतं. आता तू सांग. टाइमपास मस्त पैकी हुशार आहे. दुसरं नाव का रे तू सांग. तुम्ही सांगा. वाघवाघिणीचं लग्न आहे आणि हरणाला लग्नाला जायचे पण त्याला लग्नाला जाण्यासाठी ती नदी क्रॉस करून जायचं पण त्या नदीमध्ये भरपूर मगरमच्छ आहेत. मग तो लग्नाला कसं पोहोचणार. मगरीच्या पाठीवर ना मगरीच्या पाठी फिरते पास नाही. अरे पण मगर आधीच गेलाय ना वाघवाघिणीच्या लग्नाला. नंतर ते मागून जाणार. नाव संपूर्ण नाव काय. राजीव रामचंद्र चोपडेकर चोपडेकर. अच्छा. किती होते असा किती मध्ये. दुसरी. शाळेचं नाव काय. शाळा देवबाग नंबर 3. हे आहे बांगडा थाली. बांगडा. 2-3 spoons more. सोलकढी, साग, बांगडा, चपाती. हे ड्रिंक थोडस पी ना थोडं खाली उतरेल ना. योईली कोकरी तोंड उघडून. सोलकढी, कढी आणि 2 चपाती. तर गावाला चाललो आपण सुनामी आयलंडवर. म्हणजे इकडून बोट जाणार आहे सुनामी आयलंडवर. सुनामी आयलंडवर आपण तिकडेच वॉटर स्पोर्ट्स करणार आहे. मला कायकिंग पण करायचं. बघूया काय काय करायला भेटतं. कारण की वाजले आता 5. संध्याकाळी पोचता इकडे किती टाईम लागणार माहिती नाही. इकडे पुढे चालले निलिशा, प्रियंका, लारण्या, त्रयान आणि निलिशाची मम्मी. आणि पाठी चालले ताई, जिजू आणि रिदाम. चला आपली बोट रेडी. आपण डायरेक्ट जाणार आहे आयलंडवरती. हे त्रयान कुठे चालला तू. पार्सल घे माझं. Sit in the front. हळू मारुडी लटकून असं ते ह्याच्यावर लटक. वरती आपला रॉडला पकड. हा इबो माझी बॅग. सुनामी आयलंड आहे ना. हा समोर दिसतंय ना ते आयलंड आहे. हा समोर. कुठे जायचं घे. हो परत किती वाजता यायचं. त्यानंतर एक बोट तुम्हाला इथे घेऊन येणार आहे. हा ऐका ना. झालं की हा बोला तुम्ही बोला. बोट तिथेच असणार आहे. झालं की सांगायचं. आणि जर संगम बिंगम बघायचं असेल ना तर इथून पुढे आहे तो बघण्यासारखा भाग आहे. ते संगम भोगवे बीच. तुम्हाला तिकडे जायचं आहे का आधी. नाही आता सुनामी आयलंड वॉटर स्पोर्ट्स साठी जाणार आहे. हा आपण पहिले उद्या बघू. कारण की आता टाइम नाही तेवढा. मला हे करून नंतर उद्याचं प्लॅन करायचं आहे. आता होऊ शकतं आरामात. पण ते तसं काही प्रॉब्लेम नाहीये. आणि तिथे जाऊ ना. पहिलं सुनामी आयलंडमध्ये जाऊ नंतरच ठरवू तिकडे. मी यायचं बसू. हा बस. समोरच आहे सुनामी आयलंड. आणि इकडे वरती आहे लारण्या, प्रियंका. ही कोण आहे. जाऊया का? खाली उतरा. पूरा वीडियो शूट कर रहा है ना. फोटो ले. समोर बसले ताई, जिजू. इकडे आता मोटर स्पोर्ट्स चालू झालेले आहे. बघा खाली पाणी बघा. भरती हैप्पी फेस. अगर ये डोप बीच में आके बोट बीच में आके ये हो गई तो टाइटैनिक.
बात करता है यार? हा 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 ही कर्ली नदी आहे. हे स्टील वॉटर दिसतंय ना, हा. ही कर्ली नदी आहे. हा भाग पुढे जाऊन समुद्राला जाऊन भेटतो. बरोबर. या कर्ली नदीमुळे तारकर्ली गावाला नाव पडले तार करली. लक्षात आलं ना. हा. आणि हे देवबाग इथे कसं झाडं वगैरे भरपूर आहेत, मंदिरं वगैरे भरपूर आहेत, हो. म्हणून देवबाग नाव पडलेलं आहे. हो. हे सगळं मालवण तालुक्यामध्ये आलं. बरोबर. लक्षात आलं ना. हा. हा मालवण तालुका अपोजिट दिसतोय, म्हणजे डोंगराचा एरिया दिसतोय बघा, डोंगर वगैरे. हा, हा. तो वेंगुर्ला तालुका. हो. आणि वेंगुर्ला तालुका संपला की गोवा राज्य. अच्छा. लक्षात आलं ना. हा. आता आपण सुनामी आलेला डायरेक्ट जातोय. बरोबर. आणि जर तुम्हाला संगम बिंगम बघायचं असेल ना, हा. तर या रोडने आपल्याला पुढे जायला पाहिजे. वॉटरपोर्ट नाही. मेरा मुंह से निकल गई, मेरी जबान टूट गई आज। ओए, क्या कर रहा है? क्या कर रहा है? क्या कर रहा है? कर क्या रहा है? तुझ्या कानपूर लाईट तुझी खराब आहे. आता खरं बोल. आता खरं बोल. ही लपकली होती का नाही? तेल घेते तुझ्या कानात वरती. ही लपकली होती का नाही? बोल ना, मग समजेल. हे काय समोर आहे ते काय ते आयलंड. त्याला दादा हात मारते, ह्याने काका ऐकलं. मग त्याची कान खरंच खराब आहे. कानपूर लाईट तुझी खरंच खराब आहे. तू जरा तेल टाकून ना, जरा धुवावं लागतं. पाण्यात नको पाडू, खाली बोट होईल आमची. इकडे तिकडे वजन नको करूस, इकडे तिकडे वजन नको करूस, पाण्यात उलटी होईल बोट. हे सगळे भांडायला आले मोठीवर 2 जण डुबवा इकडे. एक तिसरं पण आला. राजीव ये वजन उस तरफ है. टेंशन क्यों लेती है इतना यार? किसी भी चीज में रुको ना 2 मिनट करने मेरे दे को ना उसको। तैरना नहीं आता ना, तो टेंशन तो तो मेरे को कौन सा आता है? डूबेंगे तो साथ पे डूबेंगे. फक्त याला सुखरूप घेऊन जावा. अरे हा मध्ये कसं चालतंय पाण्यावर? मैं कोणी आता है? 3 का गारंटी मैं लेता हूँ, बाकी त्याला सरळ मध्ये घे. कसे चालतात पाण्यामध्ये ते बघ. काय? ते मध्येच कसे चालतात पाण्यामध्ये? ते तिकडे हे असेल आपलं कसं चालतो? आपलं काय म्हणतात त्याला, मध्ये ते हे असतं ना रेतीचं हे लेवल तिकडे वरती असेल. समुद्र आहे मम्मी. सनसेट झालेला आहे. सनसेट होतोय. इथे ना. बोल ना. समोर हा वॉटर स्पोर्ट चाललंय इकडे. आम्हाला उडवणार आहे लोक. त्याला समोर आयलंड आलेलं आहे. जिजू चालले मोटर बाईकवर. मोटर राईड चला रे. आता असा बाय. LIC. पकड़ना है जोर से। हाँ। और वो पाँव ऐसा करना, उधर पकड़ना. ऐसे जीजू के उधर बाल है, ऐसा पकड़ ले. ये कुमार स्लो न्यायचंय. कमी ठेवा आणि खिशात 5 रुपये ठेव तू. खिशात खिशात 5 रुपये ठेव. हा ते नाही नाही ते दाखवतील. हा थोडं टेन्शन काय तुम्हाला. थोडं वरती ठेव. चला ताई केलेली आहे आता राईडवर. ताई गेली आहे तर इकडे मोटरस्पोर्ट हे करण्यासाठी. आणि जेट आणि आपलं कायाकिंग करायचं होतं तर संध्याकाळी आता हवा तिकडे जास्त आहे तर काय ऑप्शन नाही. कारण कायाकिंग जास्त हवामध्ये करत नाही तर पण ते सकाळी असतं ना.
तर आपला तर पचका आहे. कुठे गेली ताई? कुठे गेली दिसत नाही. हा इकडे येते. ताई ताई तिकडे करते. आपलं तर म्हणून तर कायाकिंग करायचं तर कायाकिंग तर आहे नाही. बघूया आता करायला भेटणार तर उद्यामध्ये, कारण की आपण उद्या पण इकडेच आहे. कितपर्यंत जो आवाज होता